आपल्या भारताची संस्कृती आणि ही मंडळी ज्याला हिंदू संस्कृती म्हणतात, त्या भारताच्या आणि हिंदू संस्कृतीमध्ये एक परंपरा अशी राहिलेली आहे की किती जरी आपला विरोधक असला तरी त्याच्या निधनानंतर, म्हणजे ती व्यक्ती कैलासवासी किंवा स्वर्गीय झाली असेल तर त्याच्याबद्दल नेहमी आदराने बोलायचं असतं. हे साधं सारचं तारतम्य सुद्धा ही मंडळी पाडू शकली नाहीत. विलासरावांचं जे कार्य आहे, मुख्यमंत्री म्हणून राहिलेले, केंद्रीय मंत्री म्हणून राहिलेले, बोलायचं झालं तर त्याच्यावर अर्धा तास बोलता येईल. 2-3च गोष्टींचा मी उल्लेख करतो की गरीब माणसाला हृदयविकाराचा त्रास झाला, कॅन्सरचा त्रास झाला तर जीवनदायी योजना 1 लाखापर्यंतची आर्थिक मदत ही तरतूद करण्याचा निर्णय हा विलासरावजींच्या काळामध्ये राज्य सरकारने घेतला. 1 लाख म्हणजे त्यावेळचे 1 लाख, त्यामुळे विलासराव होते. राज्याच्या दृष्टीने आणखी सगळ्यात मोठा विलासरावजींनी जर निर्णय कुठला केला असेल किंवा योजना केली असेल तर 4 मोठे औष्णिक विद्युत उत्पादन प्रकल्प हे महाराष्ट्रात आणले. परळीचा एक असेल, भुसावळचा असेल, कापरखेडाचा, असे 4 प्रमुख त्यांनी विद्युत निर्मिती केंद्र ते प्रकल्प महाराष्ट्राकरता दिले आहेत. तिसरं बोलायचं झालं त्यांचं तर बचत योजना किंवा महिला बचत गट जे आहेत त्यांना सुद्धा शिजवलेलं धान्य गरिबांपर्यंत पोचायचं, या सगळ्याचा पुरवठा करायचा, अशा विविध योजना ही विलासरावांच्या काळामध्ये झालेल्या होत्या. मला धक्का बसला की भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलल्यावर माझ्या मनात एक आलं की ज्या महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र बघितलाय त्याला आता या रवींद्र चव्हाणांचा महाराष्ट्र बघावा लागतोय. काय बोलणार? विलासरावांचं कार्य हे तुम्ही केवळ एका भाषणात टाळ्या मिळणाऱ्या वाक्याने पुसू शकत नाही. तो आवाज कायमचा त्यांचा दुमदुमत महाराष्ट्रात राहील. त्यांच्या काय त्यांनी राबवलेल्या योजना आता तुम्ही ज्या सांगितल्या 5-6, तर ती योजना सांगायची, नुसती योजनेची नावं घ्यायची म्हटलं तरी मला वाटतं 1 तास जाईल आपल्याला. नक्कीच किती सांगता येईल. म्हणजे MMRDA मुंबईतलं त्यांचं मेट्रो त्यांनी सुरू केलेले आहे आणि आता ज्या मेट्रो प्रकल्प सुरू झालेले आहेत, सुरू केले म्हणजे पायाभरणी त्यांनी घातली होती आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात पहिल्यांदा मेट्रो धावली. आणि मला वाटतंय आता जे काही मेट्रो मार्ग आहेत त्यातले मला वाटतं अर्धे मार्ग तर त्याच वेळी आखणी झालेली होती. म्हणजे कारण मी प्रेस कॉन्फरन्स अटेंड केलेल्या MUTPच्या, चंद्रशेखर पहिल्यांदा हे होते IAS ऑफिस.